जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत ज्या काही योजना सध्या बघा राबवण्यात येतात, त्याच्यामध्ये टीईटी प्रशिक्षण असेल किंवा एमपीएससी यूपीएससी असेल, अशा ज्या काही योजना आहेत त्या योजनेमार्फत सध्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या अनुषंगाने मागच्या जे काही सध्या वेटिंग लिस्ट आणि मेरिट लिस्ट देखील सध्या जाहीर झालेली आहे. आता ह्याप्रमाणे जे काही तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म सध्या बघा या ठिकाणी संस्था निवडी संदर्भात जो काही विकल्प देण्यात आला होता, त्यानंतर महत्त्वाचं आताच्या घडीला सध्या बघा ज्या काही उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंग लिस्टमधील जे काही उमेदवार आहेत तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या बघा पुणे ह्या ठिकाणी सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की टीईटी परीक्षा आणि यूपीएससी परीक्षेसंदर्भात जे काही निवड झालेले उमेदवार आहे तर त्या उमेदवाराचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात या ठिकाणी 1 तारीख आणि जी पुढची डेट होती तर ती डेट सध्या बघा या ठिकाणी सिद्धीपत्रक सध्या अवेलेबल झालेलं आहे आजच्या दिवसाला आणि जी काही डेट आहे तर ती डेट सध्या बदलण्यात आली आहे. त्याच्यामध्ये टीईटी परीक्षा आणि यूपीएससीचं या ठिकाणी जे काही शेड्यूल आहे तर ते पुन्हा रिशेड्यूल करण्यात आलंय. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी आताचं म्हणजे 27/2/2026ला हे लेटेस्ट जे काही शुद्धीपत्रक आहे तर ते कागदपत्र तपासणीच्या अनुषंगाने या ठिकाणी बघा इश्यू करण्यात आलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की सन 2025-26 स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत सामायिक चाळणी परीक्षा मधून तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांचं मूळ कागदपत्र तपासणी संदर्भात या ठिकाणी जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बायोमेट्रिक असेल त्याची नोंदणी करून या ठिकाणी बघा संपूर्ण प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने इथं विषय घेण्यात आलेला होता. आता ह्याच्यामार्फत बघा इथं काय म्हटलेलं की आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत 25/2/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवाराच्या मूळ कागदपत्राची तपासणी म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि बायोमेट्रिक असेल फेस असेल त्याची नोंदणी करण्यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनापत्रकातील वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी परीक्षा पूर्व प्रशिक्षण आणि या ठिकाणी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससी नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिल्ली व महाराष्ट्र या पूर्व प्रशिक्षण योजनासाठी तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची तपासणी 1/3/2026 आणि 2/3/2026 रोजी करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक कारणामुळे उक्त नमूद पूर्व प्रशिक्षण योजनासाठी तात्पुरत्या निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्राची तपासणी वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला असून तो खालीलप्रमाणे इथं असणार आहे. म्हणजे आपल्याला जे काही 25/2/2026ला प्रसिद्धीपत्रक आलेलं होतं TRTIच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल होता तो म्हणजे टीईटी संदर्भात 1/3/2026ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार होतं आणि 2 तारखेला यूपीएससी संदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या होणार होतं. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे जी काही डेट आहे तर ही डेट सध्या बघा पुन्हा रिवाईज झालेली आहे आणि आता नवीन जी डेट आहे तर ती डेट इथं बघा देण्यात आली आहे. पहिली म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पूर्व जे काही प्रशिक्षण आहे परीक्षा पूर्व प्रशिक्षण त्याची डेट काय असणार आहे आता तर 5/3/2026 म्हणजे जी 1 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार होतं टीईटीचं तर ते आता 1 तारखे न होता 5 तारखेला सध्या बघा या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससी नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिल्ली व महाराष्ट्र संदर्भात जे 2 तारखेला सध्या बघा 2/3/2026ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार होतं ते आता 6/3/2026ला सध्या बघा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे. तर हे लक्षात घ्या, ज्या 2 योजना होत्या टीईटी आणि यूपीएससी संदर्भात तर त्यांची डेट जी आहे तर ती सध्या इथं रिवाईज झालेली आहे. ज्या उमेदवारांचं टीईटी संदर्भात बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 1 तारखेला होणार होतं त्यांचं आता डायरेक्ट 5/3/2026ला सध्या बघा या ठिकाणी होणार आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त जी काही डेट आहे तर ती डेटचा सध्या इथं बदल झालेला आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही तुमचे कागदपत्र वगैरे असेल तर ते कागदपत्र जे मागच्या वेळेला सध्या बघा देण्यात आलेले होते तेच तुमचे कागदपत्र सध्या लागणार आहे. तरी देखील तुम्हाला एक प्रकारे ह्या ठिकाणी डॉक्युमेंट जे आहे तर ते डॉक्युमेंट नेमके कोणकोणते लागणार ते देखील दाखवतो. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाची तुमची मूळ कागदपत्राची तपासणी होणार आहे आणि संपूर्ण जे काही तुमचं झेरॉक्स प्रत असेल तर तो त्याचा सेट देखील तुम्ही घेऊन घ्यायचे आहे. ह्याच्यामध्ये जो काही ॲड्रेस संदर्भात देखील इथं बघा देण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी येरवडा संकुल 4 कॉमर्स झोन IT पार्क जेल रोड येरवडा पुणे हा जो ॲड्रेस आहे तर ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला उपस्थित सध्या बघा राहायचं आहे. 5 तारखेला टीईटी संदर्भात 5/3 आणि 6/3ला यूपीएससी संदर्भात. त्यानंतर ह्या ठिकाणी
महत्त्वाचे जे काही सध्या डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट देखील तुम्हाला इथं दाखवतो. ह्याच्यामध्ये कागदपत्राची यादी आहे, तर त्या यादीनुसार तुम्हाला डॉक्युमेंट सध्या बघा कॅरी करायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून प्रशिक्षण संस्था निवडल्याबाबतची ओरिजिनल डॉक्युमेंट स्लिप ही तुम्हाला सध्या बघा काढून घ्यायची. आता ही कुठं भेटेल? तुमचं वैयक्तिक लॉगिन जे आहे तर ते सध्या TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुमचं वैयक्तिक लॉगिन करा. त्या लॉगिनला तुम्हाला 2 प्रकारच्या स्लिप भेटतात. एक म्हणजे प्रेफरन्स सध्या तुम्ही जनरेट जे केले असेल किंवा प्रेफरन्स ज्या संस्थेला दिला असेल तर ती प्रेफरन्स अॅक्नॉलेजमेंटची रिसिप्ट आणि दुसरी जी आहे तर ती म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप. आता ही ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप ज्या उमेदवाराच्या ऑनलाईन लॉगिनला असेल तर अशाच उमेदवारांनी सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे 2 पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. त्यानंतर 10वी-12वीचं ह्या ठिकाणी गुणपत्रिका प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर पदवीचं गुणपत्रक प्रमाणपत्र लागणार आहे. अनुसूचित जमातीचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे जे काही कास्ट व्हॅलिडिटी असेल ती तुम्हाला लागणार आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डॉमोसाईल या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. आधार कार्डची या ठिकाणी झेरॉक्स असेल तर ते तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर आधार सीडिंग असलेला जो तुमचा बँक पासबुक असेल, बँक अकाउंट असेल तर त्या पासबुकची झेरॉक्स असेल तर ती देखील तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला दिव्यांगत्वाचा दाखला जर लागू असेल तर तो तुम्हाला लागेल, ज्यांना नाही तर त्यांना नाही लागणार. अनाथ असल्याबाबत लागू असल्यास तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर वयाचा पुरावामध्ये तुमचा जन्मदाखला किंवा 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट सध्या तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जो आहे, वार्षिक उत्पन्नाचा दाखला 8 लाखापेक्षा कमी असलेला तहसीलदार कार्यालयातून निर्गमित झालेला जो उत्पन्न दाखला आहे त्याचं वर्ष कोणतं असणार आहे? 22-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षाचा एकत्रित किंवा आर्थिक वर्ष 24-25चा अशा पद्धतीने जो काही दाखला असेल तर तो दाखला सध्या लागणार आहे. आणि स्वघोषणापत्र जे असेल बरोबर, तर ह्याची प्रत तुम्हाला लागणार आहे. हे स्वघोषणापत्र देखील ह्या ठिकाणी बघा देण्यात आलं आहे आणि हे तुम्हाला संपूर्ण जे काही परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेले सर्व कागदपत्र मूळ प्रत आणि प्रत्येकाच्या सुस्पष्ट छायांकित झेरॉक्स प्रतीचा एक संच घेऊन येणे त्या ठिकाणी बघा बंधनकारक असणार आहे. तर हे लक्षात घ्या. आणि हे जे स्वप्रमाणपत्र आहे तर हे स्वप्रमाणपत्र तुम्हाला प्रिंट करून घ्यायचे परिशिष्ट ब आणि ह्याच्यामध्ये जी माहिती असेल तर ती माहिती सध्या भरून घ्यायची आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची जी काही शुद्धीपत्रक जे आहे TET संदर्भात आणि UPSC संदर्भात ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे तर अशा उमेदवारांनी हे लक्षात ठेवायचं आहे. आता बहुतेक उमेदवारांचं या ठिकाणी बघा TET संदर्भात जे विचारणा करत होते 1 तारखेला न होता आता 5/3/2026ला होणार आहे आणि ज्यांचं UPSC संदर्भात होतं त्यांचं 2/3ला न होता 6/3/2026ला होणार आहे. तर ह्या डेट सध्या लक्षात असू द्या. अजून ह्या संदर्भात काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्याच्यावर योग्य तो रिप्लाय देऊ. आपलं टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद. वंदे मातरम.